नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य परिषद सर्व विद्यार्थ्यांना मी असं आवाहन करू इच्छितो की उद्या दिनांक 8/8/2026 रोजी हिंगोली ह्या ठिकाणी रस्ता रोकोचं जे आंदोलन त्या ठिकाणी होतं आहे. आज तब्बल 5वा दिवस आहे. भागवत कबाडे यांचं अमरण उपोषण चालू आहे. तरी देखील महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती आहे की आपण गेले निवडणुकीच्या पूर्वी जो निर्णय सांगितला होता, सकारात्मक निर्णय होता, त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनावेळी मंगलप्रभात लोढा यांनी देखील आपल्या विधानभवनामध्ये जी घोषणा केली होती, नुसता घोषणाच झालेल्या आहेत. सरकारी काम आणि सामान्य थांब ही परिस्थिती सातत्यपूर्वक ऐकतोय. पण ह्याच गोष्टीला वाचा फोडण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील युवक रस्त्यावर उतरत आहेत. हे नुसता सुरुवात आहे. माझी आपल्याला ह्या माध्यमातून विनंती आहे की आपण ह्या लढ्याकडं आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा. तब्बल 5 दिवस झाले त्या ठिकाणी एक युवा प्रशिक्षणार्थी, महाराष्ट्रातला एक युवा प्रशिक्षणार्थी हिंगोली या ठिकाणी अमरण उपोषण करतोय आणि प्रशासक म्हणून त्या कुठल्याही पद्धतीची गंभीर दखल घेतली जात नाही. म्हणूनच त्या पार्श्वभूमीवरती युवा प्रशिक्षणार्थी मान्य श्री आमचे जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत यांना पाठिंबा देण्यासाठी, भागवत कबाडे यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सगळे युवक त्या ठिकाणी उपस्थित राहतील. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की 36 जिल्ह्यातील जे प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, युवा प्रशिक्षणार्थी आहेत, सगळ्यांनी मोठ्या संख्येने हिंगोली ह्या ठिकाणी उपस्थित राहून आपण भागवत कबाडे यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, एवढीच माफक अपेक्षा करतो. मी येतोय, तुम्ही पण या. धन्यवाद. जय बागडेव.